आज राजूरमध्ये वडाची पूजा करण्यासाठी महिलांची एकच गर्दी केली होती। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचं व्रत करतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। पूजेसाठी वडासारखं मोठं आयुष्य आपल्या पतीला मिळावं यासाठी महिला वडाची पूजा करतात। विविध सण व उत्सव एकोप्यानं उत्साहानं आनंदानं साजरे केले जातात। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या पारंब्याचा विस्तारही खूप मोठा असतो। या दिवशी स्त्रिया वटसावित्री व्रत करतात। आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना करतात। सौभाग्याचं प्रतीक मानलं जाणारं हळदी कुंकूसाठी काळी पोत, हिरव्या बांगड्या, सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात। फळांचा राजा आंबा हे तिथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात। तसेच दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात। त्यानंतर वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात आणि शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात। वटपौर्णिमा सण वृक्षांचे जतन संगोपन करण्याचा सामाजिक संदेश देखील देतो। प्रतिनिधी विलास तुपे, सुराज्य मराठी न्यूज, राजूर।